नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिज्ञताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील अभिज्ञताधारक शिक्षक भरतीची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर येथील सहाय्यक शिक्षक पदाच्या ज्या जाहिराती आहेत त्या संदर्भातला या ठिकाणी हा व्हिडिओ आहे. एकंदरीत आपण जर विचार केला तर रिक्त जागा जर पाहिल्या तर 397 जागा आपल्याला या ठिकाणी रिक्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे. याचा जर विचार केला तर या 100% जागांपैकी आहेत, याच्या 80% साधारणतः जागा आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळतील. म्हणजे साधारणतः विचार जर केला तर 317 जागा जवळपास या पवित्र पोर्टलला आपल्याला पाहायला मिळतील. पहा, अशा पद्धतीचं एकूण आपण जर पाहिलं तर त्यांच्या रिक्त जागा आणि इथे आपण जर थोडासा बारकाईने विचार जर केला तर पहा, अनुसूचित जमातींच्या 36 जागा दिसत आहेत. जिथं मायनस दिसतं आहे, वजा दिसतं आहे, त्या जागा रिक्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याच्यानंतर NT-Bच्या जागा आहेत, NT-Cच्या जागा दिसत आहेत, NT-Dच्या देखील जागा आहेत. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर खुला प्रवर्ग म्हणजे एकूण खुला प्रवर्गाच्या 440 जागा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत खुला प्रवर्गाच्या. आणि तिथे जर पाहिलं तर एकूण आता इथे सगळी ही जी सगळी संख्या आहे, अतिरिक्त झालेले शिक्षक असतील किंवा इतर जे असतील ती सगळी आकडेमोड जुळून त्या ठिकाणी एकूण 3939 जागांपैकी 3542 पदं भरलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथं जर विचार केला तर 397 पदं ही रिक्त असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट दिलं आहे 397 रिक्त पदांच्या 10% आपण जर पाहिले तर 40 पदे ही EWSला असतील आणि 40 पदे ही SCBCला असणार आहेत. म्हणजे या उमेदवारांना देखील त्या ठिकाणी जागा आपल्याला पाहायला मिळतील. अशा पद्धतीचं हे नागपूरचं रोस्टर आहे. 100% त्यांच्या देखील जागा आपल्याला पाहायला मिळतील. साधारणतः 315 ते 320च्या दरम्यान जागा असतील. 317 खरं तर 80% जागा खरं तर या होतात. पाहूया काय होतं आहे आणि एकंदरीत सर्वांचं काम या भरतीमध्ये व्हावं अशी सर्वांना खूप खूप अशी शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.